राज्यातील कारागृहांमध्ये सन 2023 ते 25-26 या वर्षामध्ये रेशन कॅन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये जवळपास 500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे। राज्यातील कारागृहांमध्ये कायद्यांच्या पालन पोषणासाठी राज्य सरकार वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते। रेशन व कॅन्टीनमधून कारागृहातील कायद्यांसाठी दैनंदिन लागणारे गहू, तांदूळ, साखर, डाळी, दूध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, चिकन, मटण, अंडी, बेकरी पदार्थ यासारखे दैनंदिन पदार्थ खरेदी करण्यात येतात। राज्य सरकारच्या कारागृह विभागाने सेंट्रलाइज पद्धतीने निविदा प्रक्रिया करून राज्यातील सर्व कारागृहांना रेशन व कॅन्टीनमधील साहित्याची खरेदी करत असते। सेंट्रलाइज पद्धतीने खरेदी करत असताना साहित्याचे दर भरमसाठ वाढलेले असून मंत्रालय आणि इतर उपहारगृहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य आणि कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरामध्ये जमीन आसमानांचा फरक आहे। त्याबरोबरच याच पद्धतीने विद्युत उपकरणांसह अन्य कारागृहात लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जाते। या खरेदीसाठी मोठी तफावत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे। यामध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे। याबरोबरच सदरची खरेदी होत असताना गुणवत्तापूर्ण व उच्च प्रतीचा माल पुरवठा करणे बंधनकारक असताना अनेक कारागृहात नाशवंत, मुदतबाह्य, निकृष्ट, सुमार दर्जाचे बुरशीजन्य माल पुरवठा केला असल्याचे कारागृह अधीक्षकांनी व कारागृहातील कायद्यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात कळवल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे। या घोटाळ्यासंदर्भात कारणीभूत असलेल्या तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तुरुंग श्री अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या काळामध्ये कायद्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, गहू, तांदूळ, साखर असेल किंवा अगदी साबण, फरसाणपासून ते वॉशिंग मशीनपासून ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीमध्ये एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे। दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत, उलट निकृष्ट दर्जाच्या आणि कीड लागलेल्या, कडवट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत, असं तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी मगाशी दाखवलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत। अगदी महाराष्ट्र सरकारच्याच मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये खरेदीची जी काही रेट लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किमतीमध्ये सेंट्रलाइज सिस्टीमच्या नावाखाली काही ठराविक 3-4 खरेदीदाराकडून या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि या साऱ्या खरेदीमध्ये 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा घोटाळा झाला आहे। मी सगळी माहिती गोळा करून जी लिस्ट तयार केली आहे, साधारणपणे 37 वस्तूंच्या बाजारभावातली किंमत आणि प्रत्यक्षामध्ये दिलेली किंमत याची तफावत जवळपास 102 कोटी रुपयाची निघालेली आहे। आणि अशा पद्धतीनं हा जो भ्रष्टाचार आहे तो अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कैद्यांना जे निकृष्ट दर्जाचं दूध असेल, पनीर असेल, दिवाळीचा फराळ असेल, काजू, बदाम, पिस्ता या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे। आणि ही चौकशी होणार नसेल तर या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि त्या काळामध्ये यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे।